बाबासाहेबांनी 3 वर्ष अथक अभ्यास करून देशाला राज्यघटना दिली। मात्र त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी केली, असा टोला सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 3 वर्षे अथक अभ्यास करून देशाला सर्वसमावेशक राज्यघटना दिली। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी केली। प्रकाश आंबेडकर हे सेक्युलर मतांची विभागणी करण्यासाठी सोडलेलं भाजपचं पिल्लू आहे, असा टोला सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला। बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारताला घटना दिली, 3 वर्ष त्या घटना समितीमध्ये अनेक वेळेस भाषणं केली, त्या ठिकाणी अनेक लोकांनी, आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे तत्व संपूर्ण देशाला जगाला पटवून दिलं की हा देश सेक्युलरच राहायला पाहिजे, सर्व धर्मसमभावाचा राहायला पाहिजे। आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवानी जातीवादी शक्तीबरोबर साथ दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सेक्युलरिझमचा खूनच केले। हे तर धर्म नाही, जात नाही, देव नाही असं मानत नाही, पण कसे काय ते गेले इकडं, इथे जातीवादी शक्ती उभी आहे। हे गौड बंगालच आहे आणि याच्यावरून संशयाची जागा येते की हे BJPने उभं केलेले पिल्लू आहे आणि ते सर्व धर्मसमभावाचे पोटकटवा आहे। यावेळी सत्ताधारी भाजपचाही सुशीलकुमार शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला। भाजपनं सोलापुरात एक तरी प्रकल्प आणला आहे का, असा सवाल त्यांनी विचारला। केवळ जातीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींना उमेदवारी देण्यात आली, असंही ते म्हणाले। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्हिजन नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे सोलापुरात आले होते तेव्हा येथील कापड उद्योगाबाबत भरभरून बोलले होते। मात्र या उद्योगाची भरभराट व्हावी यासाठी त्यांनी काय केलं? मोदींनी 5 वर्षात येथील 1 मीटर तरी कापड खरेदी केलं आहे का, असा सवालही सुशीलकुमार शिंदे यांनी केला। NTPC आहे, उजनीतून सोलापूरला 110 किलोमीटरवरून पाणी, एका जिल्ह्याकरता 1 युनिव्हर्सिटी आणि रस्ते, सोलापूर टू पुणे, सोलापूर टू हैदराबाद, सोलापूर टू विजापूर। मला सांगा की काय यांनी करून ठेवलेलं आहे? ते म्हणतात कुछ नहीं किया शिंदे साहब ने, तो आपने क्या किया? मला तर काल मी विचारतो की NTPCचा टाकाऊ प्रोजेक्ट म्हणून म्हणाले, म्हणून सुशीलकुमारनी इथं आणला। अरे तुम्ही 5 वर्ष होता, एक तरी टिकाऊ प्रोजेक्ट आणला का? यहाँ के हैंडलूम और पावरलूम का कपड़ा क्यों नहीं खरीद लेते? और हम सत्ता पे आएंगे तो खरीद लेंगे। 5 वर्षात 1 मीटर तरी खरेदी केला का मोदी साहेब? मी आता प्रश्न विचारतो तुम्हाला। तुम्ही उद्या इथे येणार आहात म्हणून मला कळतंय, मी तुम्हाला जाहीर आव्हान करतो, एवढं प्रेम तुम्हाला जर या लोकांच्या विषयात होतं तर काय आमच्या टेक्स्टाईलच्या विषयी तुम्ही सुधारणा केली नाही? त्याच्यामध्ये का नवीन असे मार्ग का दाखवले नाही? दरम्यान ही आपली शेवटची निवडणूक असून यापुढे आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं भावनिक आवाहन सुशीलकुमार शिंदे यांनी या प्रसंगी बोलताना केलं। इथे जातीच्या आणि धर्माच्या नावावर काही चालत नाही, पण एकाच दुसऱ्या वेळेस इथं ते चाललं, पण बहुतेक वेळेस त्याने मला या सर्वसाधारण जागेवर निवडलं आणि ही माझी शेवटचीच निवडणूक आहे। मी
जाहीरपणानं असं म्हटलेलं नव्हतं, पण आज मी जाहीर करतो की यापुढे मी कुठल्याही निवडणुकीमध्ये ना आमदारकीच्या ना खासदारकीच्या उभा राहणार.